नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 5 आम्ल, आम्लारी व क्षार या प्रकरणाचा चौथा भाग या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. चला तर मग पाहूया धातूंबरोबर आम्लांची अभिक्रिया. यापूर्वी आपण आम्ल व आम्लारींची क्रियाशीलता, त्यामध्ये उदासीनीकरण अभ्यासलेले आहे. तर आज आपण धातूंबरोबर होणारी आम्लांची अभिक्रिया अभ्यासूया. तर धातूबरोबर आम्लांची अभिक्रिया ही आम्लाची तीव्रता, संहती तसेच आम्लाचे तापमान, धातूची अभिक्रियाशीलता यानुसार ठरते. तीव्र आम्लाच्या विरल द्रावणाच्या अभिक्रिया मध्यम अभिक्रियाशील धातूंबरोबर सामान्य तापमानाला करणे सोपे जाते. आता या ठिकाणी करून पहा म्हणून एक प्रयोग दिलेला आहे. पहा, एक मोठी परीक्षा नळी घेऊन काय सांगितले, वायुवाहक नलिका तिला बसवा आणि ती वायुवाहक नलिका बसवण्यासाठी त्याला रबरी बूज, या ठिकाणी आकृतीमध्ये पहा, या परीक्षा नळीला इथं रबरी बूज बसवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक नलिका आहे. मॅग्नेशियम फितीचे काही तुकडे परीक्षा नळीत टाकलेले आहे. तिथं लिहिलेलं आहे पहा, मॅग्नेशियमची फीत परीक्षा नळीमध्ये टाकलेली आहे. त्यामध्ये विरल हायड्रोक्लोरिक आम्ल म्हणजेच HCl ओतलेलं आहे. आता जळती मेणबत्ती वायुवाहक नलिकेच्या टोकाशी नेऊन निरीक्षण करा असे सांगितलेले आहे. पहा, मॅग्नेशियमच्या फितीमध्ये विरल हायड्रोक्लोरिक आम्ल ओतलेलं आहे म्हणजेच Mg अधिक HCl. आता मॅग्नेशियममध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल ओतले तर काय होईल, म्हणजे धातूची आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया. आता धातूची आम्लाबरोबर अभिक्रिया होऊन काय होईल, मॅग्नेशियम क्लोराईड तयार होईल, MgCl2. मग शिल्लक काय राहील, आता हा Mg नीतला Cl घेतला तर हायड्रोजन वायू या प्रक्रियेमध्ये मुक्त होतो. आता या ठिकाणी 2 हायड्रोजन आहेत, 2 क्लोरीन आहेत, म्हणजे अभिक्रिया संतुलित होण्यासाठी तर 2 लिहावं लागेल, म्हणजे Mg अधिक 2 HCl बरोबर MgCl2 अधिक H2, म्हणजेच या प्रक्रियेत हायड्रोजन वायू मुक्त होतो. आता त्यांनी काय सांगितले, जळती मेणबत्ती वायुवाहक नलिकेच्या टोकाशी नेली तर काय निरीक्षण करा, काय होईल. आता पहा, यामध्ये तयार होणारा हायड्रोजन वायू या वायुवाहक नलिकेतून बाहेर पडेल. या ठिकाणी दिलेलं आहे. जेव्हा आपण त्या ठिकाणी जळती मेणबत्ती नेऊ त्यावेळी हायड्रोजन काय करतो, स्वतः जळतो, तो निळसर ज्योतीने जळतो आणि जळताना फट असा आवाज होतो, म्हणजेच हायड्रोजनचे ज्वलन होईल, फट असा आवाज येईल आणि हायड्रोजन निळसर ज्योतीने जळेल. आता मॅग्नेशियम धातूबरोबर तीव्र आम्लाच्या विरल द्रावणाची अभिक्रिया. वरील कृतीवरून आपल्या काय लक्षात आलं, तर मॅग्नेशियम धातूची हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया होते आणि हायड्रोजन हा ज्वलनशील वायू तयार होतो. आता हे होत असताना आम्लातील हायड्रोजनला मॅग्नेशियम या अभिक्रियाशील धातू काय करतो, विस्थापित करतो आणि हायड्रोजन बाजूला गेल्यामुळे मॅग्नेशियम क्लोराईड तयार होते. त्यामुळे धातूचे रूपांतर आम्लारीधर्मी मुलकामध्ये होऊन आम्लातील आम्लधर्मी मुलकाशी ते काय होते, संयोग पावते आणि मॅग्नेशियम क्लोराईडचा क्षार तयार होतो. तर या ठिकाणी काही अभिक्रिया आपल्याला पूर्ण करायला दिलेल्या आहेत. पहा, धातूची विरल आम्लाबरोबर जर अभिक्रिया केली तर क्षार तयार होतो आणि हायड्रोजन वायू मुक्त होतो. आता या ठिकाणी धातू तीच अभिक्रिया दिलेली आहे. मॅग्नेशियमची HCl बरोबर अभिक्रिया केली तर मॅग्नेशियम क्लोराईड हा क्षार तयार होतो, म्हणजेच MgCl2 आणि हायड्रोजन वायू मुक्त होतो. पुढे झिंक म्हणजे झिंक म्हणजे जस्ताची कोणाबरोबर अभिक्रिया केल्यानंतर झिंक सल्फेट तयार होईल. बघा, जस्ताची आपल्याला आम्ल्याबरोबर अभिक्रिया करायची आणि झिंक सल्फेट तयार झाले म्हणजे SO4. आता SO4 तयार होण्यासाठी आम्ल कोणतं पाहिजे, तर H2SO4. या ठिकाणी H2SO4. तर ॲक्वियस म्हणजे जलीय द्रावण H2SO4 जस्ताची H2SO बरोबर अभिक्रिया होऊन काय तयार होईल, झिंक सल्फेट ZnSO4 आणि हा हायड्रोजन काय होईल, यातून विस्थापित होईल. तर हा वायू आहे, गॅस आहे. त्यानंतर पुढची अभिक्रिया दिलेली आहे. या ठिकाणी रिकाम्या जागा दिलेल्या आहेत आणि तयार काय होते, कॉपर नायट्रेट आणि हायड्रोजन वायू मुक्त होतो. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कॉपर नायट्रेट मुक्त होतं म्हणजे धातू कोणता घ्यावा लागणार आहे, कॉपर. आता नायट्रेट मुक्त होतं
म्हणजे आपल्याला काय घ्यावं लागेल, नायट्रिक ॲसिड, कारण आम्लच घ्यायचं आहे. मग नायट्रिक ॲसिडचं सूत्र काय आहे, HNO3. तर कॉपरची नायट्रिक ॲसिडबरोबर अभिक्रिया होऊन कॉपर नायट्रेट तयार होते आणि हायड्रोजन वायू मुक्त होतो. या ठिकाणी NO3 हा गट 2 वेळा आहे आणि हायड्रोजन पण 2 आहेत, म्हणजे इथं सहगुणक 2 लिहावा लागेल. म्हणजे कॉपरची नायट्रिक ॲसिडबरोबर अभिक्रिया होऊन कॉपर नायट्रेट तयार होते आणि हायड्रोजन हा वायू मुक्त होतो. तर अशा प्रकारे या अभिक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला रेणुसूत्रे माहीत असणे आवश्यक आहे. पुढील धातूंच्या ऑक्साईडबरोबर आम्लांची अभिक्रिया पहा. या ठिकाणी करून पहा म्हणून एक प्रश्न दिलेला आहे. एका परीक्षा नळीत थोडे पाणी घेऊन त्यात रेड ऑक्साईड. आता रेड ऑक्साईड म्हणजे काय, तर पहा, आपल्याकडे आपण लोखंडी ग्रिल लावतो किंवा लोखंडी आपला सेफ्टी डोअर असतो, वर अँगल असतात घराचे, तर ते गंजू नयेत म्हणून त्याला रंग देण्यापूर्वी त्याच्यावरती एक प्रायमर लावला जातो, त्याला रेड ऑक्साईड असं म्हणतात. तर काय सांगितलं आहे, परीक्षा नळीत पाणी घेऊन त्यामध्ये रेड ऑक्साईड घ्या. आता त्यात थोडे विरल हायड्रोक्लोरिक आम्ल टाकून हलवावं पहा. आता पाण्यामध्ये रेड ऑक्साईड टाकलेलं आहे आणि त्यामध्ये विरल हायड्रोक्लोरिक आम्ल टाकून हलवायला सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे, रेड ऑक्साईड पाण्यात विरघळते का. आता विद्यार्थी मित्रांनो, रेड ऑक्साईड हे पाण्यामध्ये विरघळणार नाही, कारण ते पाण्यामध्ये अविद्राव्य आहे. मग ते पाण्यात विरघळणार नाही, मग ते पाण्यात का टाकले, तर ते विरघळण्यासाठीच काय केलेलं आहे, विरल हायड्रोक्लोरिक ॲसिड त्यामध्ये टाकलेलं आहे. आता दुसरा प्रश्न आहे, विरल HCl टाकल्यावर रेड ऑक्साईडच्या कणांमध्ये काय बदल होतो. आता ॲसिड टाकल्यामुळं काय होईल, पाण्यात अविद्राव्य असलेल्या रेड ऑक्साईडची, त्या रेड ऑक्साईडचं रेणुसूत्र काय आहे, तर Fe2O3. रेड ऑक्साईड म्हणजेच Fe2O3. आता या रेड ऑक्साईडची हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर काय होते, रासायनिक अभिक्रिया होते, म्हणजे HCl बरोबर रासायनिक अभिक्रिया होते आणि पाण्यात विद्राव्य म्हणजे विरघळणारा आयन क्लोराईडचा म्हणजेच FeCl3चा क्षार तयार होतो व पाण्याला पिवळसर असा रंग प्राप्त होतो. आता ही रासायनिक अभिक्रिया कशी होते ते आपण पाहूया. बघा काय सांगितलेलं आहे, रेड ऑक्साईड म्हणजेच Fe2O3. Fe2O3ची हायड्रोक्लोरिक ॲसिड बरोबर म्हणजेच HCl बरोबर रासायनिक अभिक्रिया होते आणि आयन क्लोराईड म्हणजेच FeCl3 तयार होतो. आता या प्रक्रियेमध्ये सुद्धा काय होतं, हा ऑक्सिजन आणि यामधला हायड्रोजन मिळून पाण्याचा रेणू तयार होतो, H2O. आता ही अभिक्रिया संतुलित नाही, ही संतुलित करायची आपल्याला. आता ही संतुलित करण्यासाठी काय करावं लागेल पहा, इथं आहे Fe2 आहे, म्हणजे 2 Fe आहेत, इकडं 2 Fe आहेत आणि इकडे एकच Fe आहे, म्हणजे इथं आपल्याला पहिले 2 लिहावे लागतील. आता हे 2 लिहिल्यामुळे क्लोरीन किती झाले, 3 दुणे 6 झाले आणि इथं क्लोरीन एकच आहे, म्हणजे इथं 6 लिहावं लागेल. आता क्लोरीन 6 झाले, आयन पण संतुलित झाले. आता राहिले ऑक्सिजन आणि हायड्रोजन. तर हायड्रोजन या ठिकाणी 6 आहेत आणि इथं 2च आहेत, म्हणजे इथं जर 3 लिहिले तर3H2O म्हणजे 3 दुणे 6 हायड्रोजन झाले आणि ऑक्सिजन इथंही 3 आहेत, आता इथंही 3 झाले, म्हणजे अभिक्रिया संतुलित झाली. तर विरल HCl रेड द्रावणामध्ये जर टाकले आपण, तर विरल HCl काय करते, HClची रेड ऑक्साईडबरोबर अभिक्रिया होते आणि ते पाण्यात विद्राव्य असल्यामुळे FeCl3 हा क्षार तयार होतो आणि पाण्याला पिवळसर असा रंग प्राप्त होतो. अशा रीतीने ही रासायनिक अभिक्रिया घडून येते. पुढे रेड ऑक्साईडचे रासायनिक सूत्र या ठिकाणी दिलेलं आहे, Fe2O3 आहे. पाण्यात अविद्राव्य असलेले रेड ऑक्साईड HCl बरोबर काय करते, अभिक्रिया पावते व पाण्यात विद्राव्य असा FeCl3 हा क्षार तयार होऊन पाण्याला काय होतो, या ठिकाणी उत्तर पण दिलेलं आहे, पिवळसर रंग प्राप्त होतो. या रासायनिक बदलासाठी होणारी अभिक्रिया जी आपण आत्ता पाहिली, Fe2O3 अधिक 6HCl बरोबर FeCl3 अधिक 3H2O. तर अशा प्रकारे ही रासायनिक अभिक्रिया घडून येते. खालील अभिक्रिया पूर्ण करा. या ठिकाणी काही अभिक्रिया दिलेल्या आहेत आणि त्या आपल्याला पूर्ण करायला सांगितलेल्या आहेत. तर चला मग आपण त्या अभिक्रिया पाहूया. पहा काय आहे पहिली अभिक्रिया, धातूचे ऑक्साईड आणि विरल आम्ल यांची अभिक्रिया होऊन क्षार आणि पाणीच या ठिकाणी सुद्धा तयार होणार आहे. तर पहिली अभिक्रिया आहे कॅल्शियम ऑक्साईड CaO ची हायड्रोक्लोरिक ॲसिड बरोबर रासायनिक अभिक्रिया केली. आता कॅल्शियम ऑक्साईडची हायड्रोक्लोरिक ॲसिड बरोबर रासायनिक अभिक्रिया होऊन काय तयार होईल, बघा CaO अधिक HCl बरोबर कॅल्शियम क्लोराईड CaCl2, कॅल्शियम क्लोराईडचा क्षार तयार होतो आणि पाणी तयार होते म्हणजेच H2O.
आता ही अभिक्रिया संतुलित आहे कारण त्यांनी 2 या ठिकाणी लिहिलेलं आहे. पहा हायड्रोजन इथं 2 आहेत, क्लोरीन 2 आहेत, इथं पण क्लोरीन 2 आहेत, हायड्रोजन 2 आहेत. कॅल्शियम एक आहे, ऑक्सिजन एक आहे, इकडं पण कॅल्शियम एक आहे आणि ऑक्सिजनसुद्धा एकच आहे. तर कॅल्शियम ऑक्साईडची हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया होऊन कॅल्शियम क्लोराईडचा क्षार तयार होतो आणि पाणी तयार होते. दुसरी अभिक्रिया आहे मॅग्नेशियम ऑक्साईडची कोणत्या आम्लाबरोबर अभिक्रिया केल्यानंतर मॅग्नेशियम क्लोराईड तयार होईल. आता या ठिकाणी क्लोरीन आहे, यावरूनच आपल्या लक्षात आलं पाहिजे की ही अभिक्रियासुद्धा हायड्रोक्लोरिक ॲसिड बरोबर म्हणजे HCl बरोबर होणे आवश्यक आहे. या ठिकाणी क्लोरीन 2 आहेत, हायड्रोजन 2 आहेत, म्हणजे इथं आपल्याला 2 लिहावं लागणार आहे, 2 HCl. पुढची अभिक्रिया झिंक ऑक्साईडची हायड्रोक्लोरिक ॲसिड बरोबर रासायनिक अभिक्रिया होऊन काय तयार होईल. बघा, झिंक ऑक्साईडची हायड्रोक्लोरिक ॲसिड बरोबर अभिक्रिया होऊन झिंक क्लोराईड ZnCl2 अधिक पाणी म्हणजेच H2O. तर झिंक क्लोराईड हा क्षार तयार होतो आणि पाणी तयार होते. पुढे ॲल्युमिनियम ऑक्साईडची HF म्हणजेच हायड्रोजन फ्लोराईड बरोबर रासायनिक अभिक्रिया होते आणि क्षार आणि पाणी तयार होतं. तर ॲल्युमिनियम फ्लोराईड म्हणजेच AlF3 हा क्षार तयार होतो आणि या रासायनिक अभिक्रियेमध्ये सुद्धा क्षार आणि पाणी तयार होते. आता ही अभिक्रिया आपल्याला संतुलित करावी लागेल. या ठिकाणी 6 हायड्रोजन दिलेले आहेत आणि आपल्याकडे आपण 2च घेतलेत म्हणजे 3 लिहावं लागेल. 3 H2O म्हणजे हायड्रोजन संतुलित झाले. इथं 6 लिहिल्यामुळे फ्लोरीनसुद्धा इथं 6 आहेत म्हणजे इथं 2 लिहावं लागेल. 3 दुणे 6. पहा, ॲल्युमिनियम 2 आहेत, इथंही 2 आहेत, ऑक्सिजन इथं 3 आहेत, इथंसुद्धा हा 3 Hसाठी पण आहे, Oसाठी पण आहे, म्हणजे ऑक्सिजन इथंही 3 आहेत. म्हणजेच ॲल्युमिनियम ऑक्साईडची हायड्रोजन फ्लोराईड बरोबर रासायनिक अभिक्रिया होऊन ॲल्युमिनियम फ्लोराईड हा क्षार तयार होतो आणि पाणी तयार होते. पुढे या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे, उदासीनीकरण अभिक्रियेच्या संदर्भाने धातूचे ऑक्साईड कोणत्या प्रकारचे संयुग ठरते. आता धातूचे ऑक्साईड ही कशी असतात तर आम्लारीधर्मी असतात. त्याला अपवाद आहे ॲल्युमिनियम ऑक्साईड. ॲल्युमिनियम ऑक्साईडचे संयुगे मात्र उभयधर्मी असतात. तर उदासीनीकरण अभिक्रियेच्या संदर्भाने धातूचे ऑक्साईड काय असतात, आम्लारीधर्मी असतात. पुढील प्रश्न आहे, धातूंचे ऑक्साईड आम्लारीधर्मी असतात हे विधान स्पष्ट करा. आता हे विधान स्पष्ट करायचं आहे आपल्याला. तर धातूंच्या ऑक्साईडची आम्लारीबरोबर कोणतीही रासायनिक अभिक्रिया होत नाही. त्यामुळे धातूंचे ऑक्साईडे आणि आम्लारी दोन्हीही आम्लारीधर्मी असल्यामुळे परस्परामध्ये कोणतीही अभिक्रिया होत नाही. आता धातूच्या ऑक्साईडची आम्लाबरोबर अभिक्रिया केली तर क्षार आणि पाणी तयार होते, म्हणून धातूंचे ऑक्साईड काय आहेत, आम्लारीधर्मी आहेत. आपण इथं पाहिलं आता कॅल्शियम ऑक्साईडची HCl बरोबर अभिक्रिया केली, क्षार आणि पाणी तयार झालं. मॅग्नेशियम ऑक्साईडची क्षार आणि पाणी तयार झालं. तर धातूंच्या ऑक्साईडची आम्लाबरोबर रासायनिक अभिक्रिया होऊन क्षार आणि पाणी तयार होतात, म्हणजेच धातूंचे ऑक्साईड ही काय असतात, आम्लारीधर्मी असतात. एवढंच स्पष्टीकरण आपल्याला पुरेसे आहे. पुढे अधातूंच्या ऑक्साईडबरोबर आम्लारींची अभिक्रिया. आता या ठिकाणी करून पहा म्हणून काय सांगितलेलं आहे पहा, अधातूंच्या ऑक्साईडबरोबर आम्लारींची अभिक्रिया होऊन क्षार व पाणी ही संयुगे तयार होतात. त्यामुळे अधातूंची ऑक्साईड ही आम्लधर्मी आहेत असे म्हणतात. कधीकधी अधातूंची ऑक्साईड ही आम्लांचीच उदाहरणे आहेत असेही म्हणतात. आता का म्हणतात ते आपण पाहूया. बघा, अधातूचे ऑक्साईड अधिक आम्लारी बरोबर क्षार अधिक पाणी. आता अधातूचं ऑक्साईड पहिलं दिलेलं आहे कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईडची सोडियम हायड्रॉक्साईड या आम्लारीबरोबर अभिक्रिया होऊन सोडियम कार्बोनेट Na2CO3 म्हणजे सोडियम कार्बोनेट हा क्षार तयार होतो आणि पाणी तयार होते. दुसरी अभिक्रिया आपल्याला पूर्ण करायची आहे. तर पोटॅशियम हायड्रॉक्साईडची या ठिकाणी कोणत्या अधातूच्या ऑक्साईडबरोबर अभिक्रिया केल्यानंतर काय तयार होते, K2CO3 पोटॅशियम कार्बोनेट तयार होते आणि पाण्याचा रेणू तयार होतो. आता या ठिकाणी पोटॅशियम ऑक्साईडची कोणाबरोबर अभिक्रिया करावी लागेल तर तो कार्बोनेट क्षार असला पाहिजे, म्हणजेच कार्बोनिक ॲसिड H2CO3. कार्बोनिक ॲसिड बरोबर पोटॅशियम हायड्रॉक्साईडची अभिक्रिया केली तर K2CO3 हा क्षार तयार होतो आणि पाण्याचा रेणू तयार होतो. तिसरी अभिक्रिया आहे सल्फर ट्रायऑक्साईड SO3. आता SO3ची कोणाबरोबर अभिक्रिया केल्यानंतर सोडियम सल्फेट तयार होईल आणि पाण्याचा रेणू तयार होईल. बघा, SO3ची अभिक्रिया केल्यानंतर सोडियम सल्फेट तयार झाला पाहिजे, म्हणजे त्यामध्ये सोडियम असला पाहिजे, म्हणजेच कोणाबरोबर अभिक्रिया होईल, सोडियम हायड्रॉक्साईड NaOH. तर NaOH बरोबर अभिक्रिया होऊन सोडियम सल्फेट तयार होतो आणि पाणी तयार होते. या ठिकाणी Na2 आहेत आणि इथं एकच घेतलं आहे आपण, म्हणजे इथं 2 लिहावे लागतील. आता बघा, अभिक्रिया संतुलित झाली असेल. सोडियम 2 आहेत, इकडेही 2 आहेत. सल्फेट SO4 आहेत, इथं 3 ऑक्सिजन आहेत आणि इथं 2 आहेत, त्यातला एक घेतला म्हणजे 4 झाले आणि हा एक 5. हायड्रोजन इथंही 2 आहेत, इकडेही 2 आहेत, म्हणजे अभिक्रिया संतुलित झालेली आहे.
आता झिंक ऑक्साईडची सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर अभिक्रिया होऊन सोडियम झिंकेट म्हणजेच Na2ZnO2 व पाणी तयार होते. तसेच ॲल्युमिनियम ऑक्साईडची सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर अभिक्रिया होऊन सोडियम ॲल्युमिनेट व पाणी तयार होते. आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, या दोन्ही अभिक्रियांची रासायनिक समीकरणे लिहा. तर आपल्याला या अभिक्रिया करून पाहायच्या आहेत. बघा, पहिली अभिक्रिया झिंक ऑक्साईड. झिंक ऑक्साईडचं सूत्र काय आहे तर ZnO. झिंक ऑक्साईडची कोणाबरोबर अभिक्रिया दिलेली आहे, सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर म्हणजेच NaOH. झिंक ऑक्साईडची सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर रासायनिक अभिक्रिया होऊन काय तयार होतं, सोडियम झिंकेट इथं दिलेलं आहे Na2ZnO2 आणि याचबरोबर दुसरा उत्पादक काय आहे, पाणी म्हणजेच H2O. बघा, झिंक ऑक्साईडची सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर अभिक्रिया होऊन सोडियम झिंकेट हा क्षार आणि पाणी तयार होते. त्यानंतर आता इथं अभिक्रिया संतुलित करायला गेली तर Na2 आहे म्हणजे इथं 2 लिहावे लागतील म्हणजे ही अभिक्रिया संतुलित होईल. तर ही झाली झिंक ऑक्साईडची अभिक्रिया. आता दुसरी अभिक्रिया कोणती आहे तर ॲल्युमिनियम ऑक्साईडची म्हणजेच Al2O3. ॲल्युमिनियम ऑक्साईडची सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजेच अमलारी बरोबर रासायनिक अभिक्रिया होऊन काय होतं तर सोडियम ॲल्युमिनेट, त्याचा रेणुसूत्र दिलेलं आहे NaAlO2 हा क्षार तयार होतो आणि याच्यासोबतसुद्धा पाणी तयार होते. बघा, झिंक ऑक्साईड, ॲल्युमिनियम ऑक्साईड ही धातूंची ऑक्साईड आहेत, पण त्यांची अमलारीबरोबर अभिक्रिया होते आणि क्षार आणि पाणी तयार होतात. झिंक ऑक्साईड, ॲल्युमिनियम ऑक्साईड यांची आम्लाबरोबर ही अभिक्रिया होते आणि क्षार आणि पाणी तयार होतात. याचाच अर्थ या ऑक्साईडची आम्ल आणि अमलारी दोघांबरोबर अभिक्रिया होते, म्हणून या ऑक्साईडना काय म्हणतात, उभयधर्मी ऑक्साईड. त्यावर दुसरा प्रश्न दिलेला आहे, या अभिक्रियांवरून ॲल्युमिनियम ऑक्साईड, झिंक ऑक्साईड ही अम्लधर्मी ऑक्साईड आहेत असे म्हणता येईल का. तर ही फक्त अम्लधर्मी ऑक्साईड आहेत का तर ही काय आहेत, उभयधर्मी ऑक्साईड आहेत, कारण यांची दोघाबरोबर ही अभिक्रिया होते. पुढे उभयधर्मी ऑक्साईडची व्याख्या करून 2 उदाहरणे द्या. आता उभयधर्मी ऑक्साईडची व्याख्या काय होईल तर ज्या ऑक्साईडची आम्लधर्मी व अमलारीधर्मी या दोघांबरोबर ही रासायनिक अम्लाबरोबर ही आणि अमलारीबरोबर दोघांबरोबर ही रासायनिक अभिक्रिया होऊन आम्लधर्मी आणि अमलारीधर्मी ऑक्साईड तयार होतात, त्या ऑक्साईड्सना काय म्हणतात, उभयधर्मी ऑक्साईड. उदाहरणार्थ झिंक ऑक्साईड, ॲल्युमिनियम ऑक्साईड ही उभयधर्मी ऑक्साईड आहेत. म्हणजेच उदाहरणं काय येतील, ZnO आणि Al2O3. पुढे धातूंच्या कार्बोनेट व बायकार्बोनेट क्षारांबरोबर अम्लांची अभिक्रिया. आता करून पहा म्हणून या ठिकाणी एक प्रयोग दिलेला आहे. काय सांगितले पहा, एका परीक्षानळीत खाण्याचा सोडा घ्या म्हणजे सोडियम बाय कार्बोनेट, त्यात लिंबाचा रस टाकून लगेच परीक्षानळीला रबरी बुचात बसवलेली वाकडी काचनळी बसवून तिचे दुसरे टोक दुसऱ्या परीक्षानळीत घेतलेल्या चुन्याच्या निवडीत बुडवा. बघा, आपल्याला माहीत आहे आपलं पोट वगैरे गॅस पकडलं की आपण काय करतो, लिंबाचा रस घेतो आणि त्यामध्ये सोडा, चिमूटभर सोडा टाकतो. ते द्रावण फसफसतं आणि ते फसफसलेलं द्रावण पिलं की आपल्याला ढेकरं येतात आणि आपलं ॲसिडिटी वगैरे काय होते, कमी होते. तर या ठिकाणी त्यांनी सांगितले चुन्याच्या निवडीमध्ये त्याचं दुसरं टोक बुडवा. दोन्ही परीक्षानळ्यामधील निरीक्षणाची नोंद करा. हीच कृती धुण्याचा सोडा, व्हिनेगर, विरल HCl यांच्या योग्य वापराने पुन्हा करा आणि काय दिसते ते ठरवा. तर विद्यार्थी मित्रांनो, या कृतीमध्ये काय होईल, फसफसण्याच्या स्वरूपात निर्माण होणारा वायू चुन्याच्या निवळीच्या संपर्कात येतो आणि चुन्याची निवळी दुधी बनते. आता चुन्याची निवळी दुधाळ बनते याचा अर्थ काय होतो तर त्यामध्ये बाहेर पडलेला वायू कोणता होता, कार्बन डायऑक्साईड. आणि कार्बन डायऑक्साईडमुळे चुन्याची निवळी काय होते, दुधी होते, हे आपल्याला समजते. तर धातूंच्या कार्बोनेट आणि बायकार्बोनेट क्षारावरील अम्लांच्या अभिक्रियेने हा वायू तयार होतो. म्हणजे चुन्याची निवळी कॅल्शियम हायड्रॉक्साईडबरोबर त्याची अभिक्रिया होऊन कॅल्शियम कार्बोनेटचा साका म्हणजेच प्रिसिपिटेट तयार होतो आणि CO2 आहे हे सिद्ध होते. बघा, कॅल्शियम हायड्रॉक्साईडची कार्बन डायऑक्साईडबरोबर अभिक्रिया झाली की कॅल्शियम कार्बोनेट हा क्षार तयार होतो आणि पाण्याचा रेणू तयार होतो. म्हणजेच वरील प्रक्रियेमध्ये तयार झालेला वायू कोणता होता, कार्बन डायऑक्साईड. आता या ठिकाणी खालील तक्त्यामधील अभिक्रिया पूर्ण करा म्हणून एक प्रश्न दिलेला आहे. तर त्या अभिक्रिया आपण पूर्ण करूया. तर या कोणत्या अभिक्रिया आहेत, धातूचा कार्बोनेट क्षाराची आम्लाबरोबर अभिक्रिया केली, विरल आम्लाबरोबर अभिक्रिया केली की धातूचे अन्य क्षार तयार होतात आणि कार्बन डायऑक्साईड वायू मुक्त होतो. पहा,
या ठिकाणी Na2CO3ची Cl बरोबर अभिक्रिया केली तर सोडियम क्लोराईड हा क्षार, कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याचा रेणू तयार होतो. आता सोडियम कार्बोनेटची कोणाबरोबर अभिक्रिया केल्यानंतर सोडियम सल्फेट तयार होईल. तर इथं सल्फेट पाहिजे म्हणजे आपल्याला आम्ल कोणतं घ्यावं लागेल, H2SO4. तर सोडियम कार्बोनेटची H2SO बरोबर अभिक्रिया केली तर सोडियम सल्फेट तयार होतो. या प्रक्रियेतसुद्धा कार्बन डायऑक्साईड वायू मुक्त होतो आणि पाण्याचा रेणू तयार होतो, म्हणजेच पाणी तयार होते. पुढे कॅल्शियम कार्बोनेटची नायट्रिक ॲसिड बरोबर अभिक्रिया केली. आता कॅल्शियम कार्बोनेटची नायट्रिक ॲसिड बरोबर अभिक्रिया केल्यानंतर काय होणार, कॅल्शियम नायट्रेट तयार होणार, म्हणजेच CaNO3 ट्वाईस कॅल्शियम नायट्रेट तयार होईल. याबरोबर कार्बन डायऑक्साईड वायू मुक्त होईल आणि पाण्याचा रेणूसुद्धा तयार होईल. पुढे पोटॅशियम कार्बोनेट K2CO3ची सल्फ्युरिक ॲसिडबरोबर अभिक्रिया केली तर काय होईल, पोटॅशियम सल्फेट तयार होईल, K2SO4 हा क्षार तयार होईल. आणि पुढे अभिक्रिया सेम आहे, कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याचा रेणू तयार होतो. आता धातूच्या कार्बोनेटची धातूचा बायकार्बोनेट क्षार, या ठिकाणी धातूचा कार्बोनेट क्षार घेतला होता. आता धातूचा बायकार्बोनेट क्षार आणि विरल आम्ल यांची जर अभिक्रिया केली तर काय होतं, तर धातूचे अन्य क्षार वरीलप्रमाणेच आणि कार्बन डायऑक्साईड वायू मुक्त होऊन पाण्याचा रेणू तयार होतो. तर पहिली अभिक्रिया या ठिकाणी दिलेली आहे, बायकार्बोनेट सोडियम बायकार्बोनेट किंवा याला सोडियम हायड्रोजन कार्बोनेट असं सुद्धा म्हणतात, म्हणजेच खाण्याचा सोडा. तर विद्यार्थी मित्रांनो, हे खाण्याच्या सोड्याचे रेणूसूत्र आहे. तर सोडियम बायकार्बोनेटची हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया होऊन सोडियम क्लोराईड हा क्षार, कार्बन डायऑक्साईड वायू आणि पाणी तयार होते. आता या ठिकाणी पोटॅशियम कार्बोनेट दिलेलं आहे, पोटॅशियम बायकार्बोनेट KHCO3 याची नायट्रिक ॲसिडबरोबर अभिक्रिया होते आणि पोटॅशियम नायट्रेट म्हणजेच KNO3 हा क्षार तयार होतो, कार्बन डायऑक्साईड वायू मुक्त होतो आणि इथेसुद्धा पाण्याचा रेणू तयार होतो. पुढे सोडियम बायकार्बोनेटची ॲसेटिक ॲसिड म्हणजे CH3COOH बरोबर रासायनिक अभिक्रिया होऊन काय तयार होतं, CH3COONA सोडियम ॲसिटेट तयार होते. इथेसुद्धा कार्बन डायऑक्साईड मुक्त होतो आणि पाण्याचा रेणू तयार होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, ही सगळी रेणूसूत्रे तुम्हाला माहीत असायला हवीत, त्यासाठी तुम्ही ती पाठांतर करायला हवीत किंवा समजून तरी घेतली पाहिजेत, कारण याचा तुम्हाला 10वीला उपयोग होणार आहे. पुढे क्षार. आता या ठिकाणी क्षारांचे प्रकार दिलेले आहेत, आम्लधर्मी, आम्लारीधर्मी व उदासीन क्षार. बघा, सोडियम क्लोराईड, अमोनियम क्लोराईड, सोडियम बायकार्बोनेट ह्या क्षारांच्या राशींपासून त्यांची जलीय द्रावणे तयार करा. सामुदर्शक पट्टिकेच्या सहाय्याने काय करायला सांगितले, तिन्ही द्रावणांचा सामू मोजा, तिन्हीचे सामू समान आढळले का, सामूच्या मूल्यावरून या क्षारांचे वर्गीकरण करा. आता इथं सांगितलेलं आहे, आम्ल आणि आम्लारी यांच्यातील अभिक्रियेने काय होतं, तर क्षार तयार होतात. हे आपण यापूर्वी अभ्यासलेलं आहे. या अभिक्रियेलाच आपण काय म्हटलं होतं, तर उदासीनीकरणाची अभिक्रिया. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या द्रावणाचा सामू 7 असतो ते द्रावण उदासीन असते. द्रावणाचा सामू 7पेक्षा जर कमी असेल, म्हणजे 6, 5, 4, 3, 2, 1 जितका सामू कमी असेल तितके ते द्रावण काय असते, तीव्र आम्लधर्मी असते. आणि सामू वाढत जाईल 7पर्यंत तसे ते द्रावण हळूहळू सौम्य आम्लधर्मी होत जाते. जर द्रावणाचा सामू 7पेक्षा अधिक असेल, म्हणजे 8, 9, 10 असा 14पर्यंत, तर ते द्रावण काय असते, आम्लारीधर्मी असते. आणि जसा सामू वाढत जातो 14पर्यंत तसा त्याची आम्लारीधर्मी तीव्रता वाढत जाते, म्हणजे तो तीव्र आम्लारी होतो. जरा डोके चालवा. आता या ठिकाणी क्षारांचं वर्गीकरण करायला सांगितलेलं आहे, आम्लधर्मी, आम्लारीधर्मी आणि उदासीन क्षार. आता या ठिकाणी काय काय आपल्याला क्षार दिलेले आहेत पहा. तर सोडियम सल्फेट म्हणजेच Na2SO4, त्यानंतर पोटॅशियम क्लोराईड म्हणजेच KCl2, अमोनियम नायट्रेट, त्याचबरोबर सोडियम कार्बोनेट. बघा अजून कोणते क्षार दिलेले आहेत, सोडियम ॲसिटेट आणि सोडियम क्लोराईड.
तर या सर्व क्षारांचे आपल्याला काय करायचे आहे, वर्गीकरण करायचे आहे. आता यापैकी पहिला क्षार कोणता आहे, तर सोडियम सल्फेट. आता सोडियम सल्फेट हा उदासीन क्षार आहे, Na2SO4. त्यानंतर पोटॅशियम क्लोराईडसुद्धा उदासीन आहे आणि सोडियम क्लोराईडसुद्धा उदासीन क्षार आहे. आपल्याला माहीत आहे सोडियम क्लोराईड म्हणजेच मीठ. बघा, सोडियम सल्फेट, पोटॅशियम क्लोराईड आणि सोडियम क्लोराईड हे 3 क्षार काय आहेत, उदासीन आहेत. त्यानंतर अमोनियम नायट्रेट. तर अमोनियम नायट्रेट हा क्षार मात्र आम्लधर्मी क्षार आहे. आता राहिले कोणते, तर सोडियम कार्बोनेट आणि सोडियम ॲसिटेट. सोडियम कार्बोनेट आणि सोडियम ॲसिटेट हे क्षार मात्र आम्लारीधर्मी आहेत. बघा पुन्हा एकदा ऐका. आम्लधर्मी कोणता, तर अमोनियम नायट्रेट. आम्लारीधर्मी सोडियम कार्बोनेट आणि सोडियम ॲसिटेट. आणि उदासीन क्षार सोडियम सल्फेट, पोटॅशियम क्लोराईड आणि सोडियम क्लोराईड. हे क्षार काय आहेत, उदासीन क्षार आहेत. यानंतर स्फटिक जल. आता 2 परीक्षा नळ्यांमध्ये काय केलं, तर मोरचुदाचे थोडे खडे घेतले. एका परीक्षा नळीमध्ये काय केलं, तर एका परीक्षा नळीमध्ये पाणी ओतले आणि ती परीक्षा नळी हलवली. तयार झालेल्या द्रावणाचा रंग पाहिला. त्यानंतर दुसऱ्या परीक्षा नळी बर्नरवर मंद गतीने तापवली आणि मोरचुदाच्या रंगात काय फरक पडला याचे निरीक्षण केले. आता इथं काय होतं बघा, कॉपर सल्फेट FeH2O या ठिकाणी कॉपर सल्फेटमध्ये स्फटिक जल आहे. तर मोरचूद म्हणजेच काय, कॉपर सल्फेट. कॉपर सल्फेटला जर उष्णता दिली तर काय होतं, पांढऱ्या रंगाचे कॉपर सल्फेट तयार होते, कारण त्यामध्ये असणारे पाण्याचे रेणू बाष्पोत्सर्जन होऊन काय होतात, निघून जातात. आता दुसरी परीक्षा नळी थंड झाल्यावर परत त्यामध्ये थोडे पाणी ओतले आणि द्रावणाचा रंग पाहिला. आता आपण काय केलं होतं, तर त्याला उष्णता दिल्यामुळे त्यातील स्फटिक जल निघून गेले होते. त्याच्यामध्ये जर आपण परत पाणी ओतले तर पुन्हा त्याला स्फटिक जल मिळाले. त्यामुळे पुन्हा द्रावणाचा रंग काय होतो, आपल्याला निळसर होताना पाहायला मिळतो. आता यातले जे उडून जातात बाष्पजल, पाण्याचा अंश जो उडून जातो त्यालाच काय म्हणतात, स्फटिक जल. आता पांढऱ्या चूर्णात पुन्हा पाणी ओतले की द्रावण पुन्हा निळ्या रंगाचे तयार होते. यावरून काय लक्षात होते, तर तापवल्यामुळे मोरचुदाच्या म्हणजेच कॉपर सल्फेटच्या स्फटिकामध्ये कोणताही रासायनिक बदल झाला नाही, कारण मोरचूद तापवल्यावर पाणी बाहेर पडले, स्फटिक संरचना मोडली, निळा रंग त्याचा गेला. पण पुन्हा त्यामध्ये पाणी टाकल्यानंतर पुन्हा काय झालं, तर त्याला निळा रंग प्राप्त झाला. म्हणजे त्याच्यामध्ये कोणताही आपल्याला बदल झालेला दिसला नाही. आता या ठिकाणी करून पहा म्हणून आणखी एक प्रयोग दिलेला आहे. साहित्य दिलेलं आहे, बाष्पन पात्र, बर्नर, तिवई, तारेची जाळी आणि रसायन आहे तुरटी. तर विद्यार्थी मित्रांनो, बाष्पन पात्रामध्ये तुरटी घेऊन जर आपण तुरटीला उष्णता दिली तर बाष्पन पात्रामध्ये काय दिसते, तर तो तुरटीचा खडा आपल्याला फुललेला पाहायला मिळतो आणि त्या फुललेल्या तुरटीच्या खड्यालाच काय म्हणतात, तुरटीची लाही असे म्हणतात. आता या ठिकाणी एक प्रश्न दिलेला आहे, बाष्पन पात्रात काय दिसले. तर बाष्पन पात्रात आपल्याला काय दिसणार, तर तुरटीला उष्णता दिल्यानंतर फुलारलेली तुरटी दिसते. आता तिला तुरटीची लाही असं का म्हणतात, तर तुरटी तापवल्यामुळे काय होतं, तुरटीमध्ये स्फटिक जल असते. या ठिकाणी तुरटीचे रेणुसूत्र दिलेले आहे, K2SO4, L2SO4 थ्राईस 24H2O. तर यामध्ये 24H2O काय आहेत, स्फटिक जल आहेत. तर तुरटीला उष्णता दिली की ते स्फटिक जल बाष्प रूपात काय होतात, बाहेर पडतात, म्हणजेच उत्सर्जित होतात. त्यामुळे तुरटी फुलते आणि या फुलते म्हणून त्या फुलारलेल्या तुरटीला काय म्हणतात, तुरटीची लाही म्हणतात. आता आयनिक संयुगे स्फटिक स्वरूपामध्ये असतात. त्यांची स्फटिकी संरचना आयनाच्या विशिष्ट अशा मांडणीतून काय झालेली असते, तयार झालेली असते. संयुगाच्या स्फटिकांमध्ये पाण्याच्या रेणूंचा सुद्धा समावेश असतो आणि या मांडणीमध्ये त्याचा समावेश झालेला असतो. यालाच म्हणतात स्फटिक जल. आता स्फटिक जल ज्यावेळी संयुगाच्या रासायनिक सूत्राच्या विशिष्ट प्रमाणात असते तेव्हा ते रासायनिक सूत्रात पुढील प्रमाणे दर्शवतात. तर या ठिकाणी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. बघा, स्फटिक रूपात असणारा मोरचूद म्हणजेच कॉपर सल्फेट, त्यामध्ये 5 रेणू स्फटिक जल असते म्हणून FeH2O पुढे लिहिलेलं आहे. फेरस सल्फेटचं सूत्र आहे FeSO4, त्यामध्ये 7 रेणू स्फटिक जल असते म्हणून 7H2O लिहिलेलं आहे. तर फेरस सल्फेटला ग्रीन व्हिट्रिऑल असं म्हणतात, कारण त्याचा ग्रीनिश कलर असतो, फिकट हिरवा कलर असतो. स्फटिकरूप सोडा म्हणजे सोडियम कार्बोनेट, त्यामध्ये 10 रेणू स्फटिक जल असते 10H2O. तर तुरटीचं सूत्र आहे K2SO4, L2SO4 थ्राईस 24H2O, म्हणजे त्याच्यामध्ये
24 रेणू स्फटिक जल असते. तर ही रेणुसूत्रे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे आणि त्यामध्ये असणारे स्फटिक जलाचे प्रमाणसुद्धा तुम्हाला माहीत असले पाहिजे. स्फटिकी पदार्थामध्ये स्फटिक जल असते. स्फटिक जलाचे पाण्याचे रेणू हे स्फटिकाच्या अंतर्गत मांडणीचा एक भाग आहेत. म्हणजे स्फटिक जलामुळेच त्यांना विशिष्ट आकार प्राप्त झालेला असतो. गरम केल्याने किंवा काही काळ नुसतेच ठेवण्यानेही स्फटिक जल बाहेर पडते व त्या भागाचे स्फटिकरूप काय होते, नष्ट होते. आणि स्फटिक जल निघून गेले की त्याचा रंगसुद्धा हळूहळू कमी होतो. म्हणजे कॉपर सल्फेट किंवा फेरस सल्फेट आपण जास्त दिवस ठेवले तर त्यामधील स्फटिक जल उष्णता न देतासुद्धा बाष्परूपात उत्सर्जित होते आणि त्याचा मोर्शुदाचा म्हणजेच कॉपर सल्फेटचा निळा रंग किंवा फेरस सल्फेटचा हिरवा रंग हळूहळू नाहीसा झालेला पाहायला मिळतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काही प्रश्न दिलेले आहेत. तर या प्रश्नांची उत्तरे तुमच्या वहीमध्ये लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. थँक्यू.